नमस्कार, मी प्रीती HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण चविष्ट पौष्टिक असे लाडू बनवणार आहोत. आता हे लाडू आपण कसले बनवणार आहोत हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणारच आहे. तर आज आपण जे लाडू बनवणार आहोत ते फक्त तांदळापासून बनवणार आहोत आणि हे लाडू चवीला एकदम टेस्टी पण लागतात आणि तितके हे पौष्टिक पण आहेत. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर हे बघा, इथे मी हे तांदूळ घेतलेले आहेत. हे तांदूळ मी आमच्या घरातलेच घेतलेले आहेत, गावठी तांदूळ आहेत. तर तुम्ही इथे कोणतेही तांदूळ इथे वापरू शकता. इथे मी 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. तर हे पहिले तांदूळ आपल्याला स्वच्छ असे 3-4 पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत. मी एका टोपामध्ये काढून घेते आणि आता मी धुवून सुद्धा घेणार आहे. हे बघा, इथे मी तांदूळ 3-4 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि तांदूळ बुडतील इथवर मी ते पाणी सुद्धा घालून घेतलेले आहे. हे बघा, आता हे आपल्याला आज आपण हे सकाळी घातलेले आहेत भिजत, तर आपण आता संध्याकाळी उपसणार आहोत. निदान आपण हे तांदूळ 8 तास तरी आपल्याला ठेवायचे आहेत. तर हे बघा, इथे आपण आता संध्याकाळ झालेली आहे आणि आपण तांदूळ हे आता उपसणार आहोत. आता मी धुवून घेते आणि हे उपसून घेते. ते बघा, एका चाळणीमध्ये हे काढून घेतलेले आहेत. आता याच्यामधलं जेवढं पाणी आहे सर्व आपल्याला निथळून घ्यायचं आहे. एक साधारण अर्धा तास तरी आपण हे असेच ठेवून देणार आहोत. तर हे बघा, आता याच्यामधलं सर्व पाणी निथळलेलं आहे. हे बघा, आता आपण हे तांदूळ भाजून घेणार आहोत. कढई गरम करत ठेवलेली आहे. आता याच्यामध्ये टाकणार आपण थोडंसं साजूक तूप आणि आपण आता याच्यावर थोडे थोडे तांदूळ घालून आपल्याला हे छान असे भाजून घ्यायचे आहे. तांदूळ भाजताना आपल्याला गॅस आहे तो मोठा आणि मीडियम असाच ठेवायचा आहे. एकदम स्लो नाही ठेवायचा आहे, कारण की एकदम मोठ्या गॅसवर किंवा मीडियम गॅसवर आपल्याला भाजायचे आहेत. म्हणजे तांदूळ आहेत ना छान असे फुलले जातात. फक्त आपल्याला हे करपणार नाहीत किंवा या तांदळांना असा करपल्यासारखा वास येणार नाही, ह्याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे. कारण की तांदूळ आपल्याला मस्त असे एकदम खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आणि छान असे फुलवून सुद्धा घ्यायचे आहेत. तर हे तांदूळ भाजण्यासाठी आपल्याला 4-5 मिनिटं लागणारच आहेत. तर आता हे आपले तांदूळ भाजून घ्यायचे आहेत. ते वेगळे 5-6 मिनिटं झालेली आहेत आणि पाहू शकता तुम्ही तांदूळ कसे मस्त असे खरपूस भाजून घेतलेले आहेत आणि यांना वास असं म्हणजे करपलेला वगैरे येत नाही. एकदम मस्त असे भाजून झालेले आहेत आणि बघा फुललेले सुद्धा आहेत. आता अशा प्रकारे सर्व तांदूळ मी आता असेच भाजून घेणार आहे. हे बघा, इथे आपले तांदूळ छान असे खरपूस असे भाजून झालेले पाहू शकता तुम्ही, मस्त फुललेत एकदम. आता हे आपल्याला मिक्सर मधून बारीक असे वाटून घ्यायचे. इथे मी मिक्सरचा भांडा घेते आणि थोडे थोडे तांदूळ घालून आपल्याला हे आता मिक्सर मधून वाटून घ्यायचे. पण आपल्याला हे एकदम पीठ नाही करायचंय, तर थोडंसं असं चरचरीत ठेवायचं आहे. म्हणजे एकदम पण नाही ठेवायचं, साधारण असं चरचरीत आपल्याला ठेवायचं आहे. म्हणजे खाताना कसे लाडू छान लागतात एकदम. आता हे वाटून घेते. बघा, इथे मी वाटून घेतलेलं आहे, तुम्हाला दाखवते. बघा, एकदम मस्त झाले, एकदम थोडस चरचरीत आहे एकदम. अशा प्रकारे सर्व मी आता वाटून घेते. पॅन गरम करत ठेवलेला आहे, त्याच्यात आपण थोडस पाणी घालून घेणार आहोत, थोडस. त्यानंतर इथे मी घेतलेला आहे गूळ, 1 वाटी घेतलेला आहे. तुम्ही थोडं जास्त घेतलं, तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही ते जास्त सुद्धा वापरू शकता. आता इथे आपल्याला कुठे पाक वगैरे नाही करायचं, तर गूळ आपल्याला फक्त नुसता याच्यामध्ये विरघळून घ्यायचा एकदम. कारण की आपण जर पाक केलं ना तर मग ते लाडू कडक होणार. त्यासाठी फक्त आपल्याला हे गूळ विरघळून घ्यायचे. बघा, इथे आपला गूळ आता विरघळत आलेला आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत वेलची पूड. 1 चमचा मी वेलची पूड घालते. त्यानंतर अगदी थोडस मीठ चवीसाठी. त्यानंतर इथे मी बदाम, पिस्ता आणि खसखस घेतलेले आहे. तुम्हाला अजून तुमच्या आवडीच्या प्रमाणे काही टाकायचे असतील ड्रायफ्रुट्स तर तुम्ही टाकू शकता. आता हे पटकन आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जास्त वेळ नाही घालवायचं आहे. आणि आता आपल्याला टाकणार आहोत भाजलेल्या तांदळाचं पीठ.
सर्व एकदम नाही घालायचं, पहिला थोडंसं घालायचं, मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा घालायचं. व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे लाडू आहेत ना, खूप छान लागतात, पौष्टिक लाडू आहेत. एकदा नक्की करून बघा. बघा इथे आता मिक्स करून झालंय. राहिलेलं पीठ सुद्धा मॅडम आता घालून घेते. हे आपलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. हे बघा इथे आता आपलं व्यवस्थित असं इथे मिक्स करून झालेलं आहे. आता याच्यामध्ये टाकणार थोडंसं साजूक तूप. साजूक तूपच्या ऐवजी तुम्ही इथे दुसरं कोणताही तूप इथे वापरू शकता. आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आणि हे बघा इथे आता आपलं हे रेडी झालेलं आहे. आता आपण हे गरम गरमच आपल्याला पहिले हे काढून घ्यायचं आहे. हे बघा आता इथे मी काढून घेतलेलं आहे. आणि ना हे गरम असतानाच आपल्याला लाडू वळून घ्यायचे, कारण की नंतर मग थंड झाले ना की मग ते लाडू असं वळता येत नाही. त्याचे गरम गरम असतानाच आपल्याला हे वळून घ्यायचे. आणि तुम्ही पाहू शकता पटापट असे हे लाडू वळले पण जातात. हे बघा, कारण की मग थंड झाल्यानं की मग ते जे मिश्रण आहे ते ना एकदम थोडंसं असं सुटसुटीत होऊन जातं. मग ते लाडू पटकन नाही वळतात आपल्याला. हे बघा किती छान असं लाडू तयार झालेलं आहे. आणि जर सारण तुमचं हे जे आहे लाडवांचं ते जर एकदम सुटसुटीत झालं तर पुन्हा मग गॅसवर थोडंसं ठेवायचं, गरम करायचं आणि मग पुन्हा लाडू वळून घ्यायचे, म्हणजे पटकन वळले जातात. हे बघा आता अशा प्रकारे ना सर्व लाडू मी असे आता वळून घेणार आहे. तर इथे आपले चविष्ट पौष्टिक असे तांदळाच्या पिठाचे लाडू तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता किती भारी दिसत आहेत. आणि हे लागतात तर खूपच छान आणि पौष्टिक पण आहेत. आणि मुलांना सुद्धा तुम्ही हे लाडू बनवून देऊ शकता. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब